त्यांचे कार्य, त्यांचं काम, त्यांचा विचार आजच्या काळात उद्याची दिशा ठरवण्यासाठी कुठे उपयोगी ठरतो. आमच्या अडचणीच्या वाटा प्रशस्त करण्यासाठी कुठे उपयोगाला आणता येऊ शकतात. त्यासाठी महापुरुषांच्या जयंत्या करायला पाहिजे आणि होत असतात. आणि मला वाटतं हा 97वा वर्धापन बाबासाहेब आंबेडकरांचा पाचोड्या भेटीचा हा त्यासाठीच आपण विचारात घ्यावा. आणि खरं म्हणजे ही परिषद युवकांसाठी त्यासाठी घ्यायची होती की त्यांच्यामध्ये जवान सारखा एक बुद्धिवंत माणूस होतो, तो 4-4, 5-5 तास जगत देशवर लोकांसमोर बोलतो. त्यांना खरं म्हणजे आम्ही आता सर्व मी तुमची माफी मागतो. तुमचा जो मूळ हेतू आहे तो आम्ही परत यशस्वी करू शकतो. त्याबद्दल मला जरा खूप प्रश्न पडलेले आहेत. कारण की ज्यांच्यासाठी जर 40 वर्षानंतरची जी पिढी वय झालेली आहे ना, त्या माणसाचे कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाचे विचार बदललेले असतात. त्यांनी अनेक तमाशे पाहिले असतात, कीर्तनं पाहिले असतात, भाषणं ऐकले असतात आणि सगळे उकळून टाकले असतात. ज्यांनी ग्रास्पिंग पॉवर, आकलन शक्ती ज्यांची विकसित करणारी अवस्था असते ना, त्या अवस्थेसमोर ह्या चर्चा होणं गरजेचं आहे. त्यांच्याजवळ फिरणं गरजेचं आहे. आणि खरं म्हणजे त्यांच्यासाठी मला परिषद किंवा संवाद सत्र किंवा इंडोर कार्यक्रम हे खरं म्हणजे त्यांच्यासाठी घेतले पाहिजे. आजची काळाची गरज. कारण समाज सुचित आणण्यासाठी ज्येष्ठांचं मार्गदर्शन गरजेचं असतं. परंतु ते मार्गदर्शन घेण्यासाठी जी पिढीची गरज असते, ज्यांच्या क्षमता विकसित होत असतात, ज्यांचं आयुष्यानुसार वयानुसार त्यांना भक्कमपणा मिळत असतो, त्यांच्या पुढे मांडणं गरजेचं असतं. आणि या चव्हाण सर ही व्यक्ती अशी म्हणजे तुम्ही आपल्या गावाकडचा माणूस म्हणून सहज होऊन टाकता काय. यांनी इंग्रजी विषयात PhD केली आणि त्यांच्या इंग्रजी विषयाचे PhD प्रबंध परदेशातून प्रकाशित झाले. त्यांच्या प्रबंधाची PhDच्या किंमत 9,000 रुपये. मी त्यांचं मोठेपण सांगण्यासाठी करत नाही, परंतु एवढा मोठा माणूस इंग्रजी साहित्यातला, ग्रामशी हा कोटपाठ असलेला माणूस, ग्रामशी विचारवंत हा जगातला कदाचित तुम्हाला माहीत असेल. त्यांची म्हणजे आता काय काय सांगावं हा विषय वेगळा आहे. परंतु ग्रामशीनं जे कल्चरल हेजिमनी नावाचा जो सिद्धांत मांडलेला आहे. कल्चरल हेजिमनी म्हणजे काय? सांस्कृतिक प्रभुत्व. आणि जे व्यक्ती, जो समाज घटक आणि जे राष्ट्र सांस्कृतिक हेजिमनीवर काम करतं ते त्या देशावर, त्या परिसरावर, त्या गावावर, त्या समाजावर राज्य करत असतात. सांस्कृतिक हेजिमनी आपल्या देशात RSSनं समजून घेतली. सांस्कृतिक हेजिमनीवर काम केलं आणि 90 वर्ष काम करून 100व्या वर्षी ते सत्तेत आले. आमच्या देशाला, आम्हाला सांस्कृतिक हेजिमनी काय हा विषय कळला नाही. कारण की आम्ही भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी वेगवेगळ्या संस्थानात विभागलेलो होतो. आणि वेगवेगळे संस्थान म्हणजे त्यापैकी आज CPM असेल, रजाकार संस्थान आहे हैदराबाद, भोपाळ संस्थान, जुनागड संस्थान, निजामगड, म्हणजे वेगवेगळे संस्थान. आणि ते आमच्यासाठी स्वतंत्र आमचे देश होते. आमचे तेथे कायदे होते आणि आम्हाला तेच आमचा जग वाटायचं. खरं म्हणजे आज जर पाहिलं आम्हाला असं वाटतं आम्हाला स्वतःला बेडूक म्हणून घ्यायचं. तर जे संस्थान म्हणजे त्याचे परिसरात ते बेडूक होतं. जर जम्बूद्वीपाचा सारखा देश जो प्रचंड अखंड त्याचा प्रदेश आहे आणि अशा अखंड प्रदेशात असलेला म्हणजे आधी सिलोनपासून अफगाणिस्तानपर्यंत ज्या सम्राट अशोकानं राज्य केलं असा अखंड असलेला देश आम्ही संस्थांमध्ये विभागित केलो. लोकराजा शिवाजी महाराज यांनी जे राज्य केलं ते डायरेक्ट दिल्ली खालीपासून तर तंजावरपर्यंत अशा विभाग असलेला देश नंतर संस्थानामध्ये विभाग केला आणि छोटे संस्थान. मग आज आमच्या आमदारच्या खासदारच्या त्या परिसरात त्या भागात म्हणजे तसं पहा, आज आमच्या आमदारच्या खासदारच्या म्हणजे आम्हाला आमचा अखंड देश वाटतो. आमची पंचायत समितीचा आमचं सभासदत्व, आमचं पंचायत समिती मतदारसंघ म्हणजे आम्हाला आमचं राज्य वाटून लागतं. मला असं वाटतं ही प्रत्येक क्षेत्रातली ही हुकुमशाही, ही राजेशाही, या भारतीय प्रजासत्ताक लोकशाही देशाच्या हे मला वाटतं पराजिताचं म्हणजे इथं हानी होत आहे का? किंवा ही लोकशाही राज्य असताना
आम्ही लोकशाही राज्याची चर्चा करत असताना आम्ही आमची भारतीय म्हणून ओळख देण्यापेक्षा आम्ही आमच्या जातीची, आम्ही आमच्या आडनावाची, आम्ही आमच्या सोयऱ्याची ओळख का देतो? आम्हाला सारे गोष्ट मी जळगाव पासून बसमध्ये बसतो आणि वरोड पथकामध्ये यायचं असेल, एखादी अनोळखी व्यक्ती ज्याची मला कधी काही आयुष्यात कधीच एकमेकाला पाहिलं नाही आम्ही असा म्हणत बसतो, तो तितक्या वेळात मला विचारतो की साहेब आपण कुठले, कुठे आहे नोकरीला, आपलं आडनाव काय? त्याला तिथं काही ट्रेस लागणार नाही तर मग म्हणतो तुमच्या मामाचं गाव काय, तुमची सातवणी कोणती, तुमचं म्हणजे हे शोध घेत 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 त्याला कसंही करून त्या माणसाच्या जातीचा शोध घ्यायचा असतो, त्या माणसाच्या कामाचा शोध घ्यायचा असतो आणि त्या माणसाच्या वास्तवाचा शोध घ्यायचा असतो. मला असं वाटतं आम्ही आमची भारतीय म्हणून ओळख देण्यात कुठं कमी पडलो का? भारतीय संविधानाने तुम्हाला मूल्य, संविधानात्मक विचार आणि भारतीय नागरिक म्हणून तुमच्या मनावर कायम बिंबवण्याचा प्रयत्न केला असताना सुद्धा 1990 सालापर्यंत महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती सर महाराष्ट्राला माहित होती. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा स्मृती दिवस 28 नोव्हेंबर हा सगळ्यांना माहित होता, पण जयंती लवकर माहित नव्हती. 11 एप्रिल ही जयंती मला वाटतं 1990च्या नंतर हे सत्यशोधक समाजाचे नंतरचे कार्यकर्ते, ब्राह्मण चळवळीचे कार्यकर्ते आणि काही आक्रमक म्हणजे बाबा आढावाच्या चळवळीचे किंवा सामाजिक प्रगतीच्या प्रागतिक पुरोगामी लोक आले, त्यांच्यानंतर महात्मा फुलेंची जयंती काळात. आम्ही जोपर्यंत शाळेत होतो तोपर्यंत आम्हाला एक ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी एवढंच माहिती. अण्णाभाऊ साठेची जयंती ही आम्हाला खूप वर्षानंतर कळाली. मला असं वाटतं 1869 साली वारलेले अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणजे प्रागतिक म्हणजे महाराष्ट्र आपला देश स्वतंत्र होऊन 20 वर्षापर्यंत आले होते, तरी अण्णाभाऊ साठेची जयंती इतक्या नंतर 1990 नंतर का कळाली? आमचा सामाजिक पर्यावरण, आमचा सांस्कृतिक प्रतिनिधित्व आणि जे शिक्षक लोक शाळेत शिकवतात ते पाठ्यपुस्तकाच्या बाहेर समाज शिक्षण आणि समाज वास्तव शिकवत नसल्यामुळे या अडचणी निर्माण झाल्या. कारण की मला आठवतं 4थ्या वर्गात तर किमान 60 सालापासून दलितांचे त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हात पाठवला. संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर, अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर किंवा वेगवेगळ्या बाबासाहेब आंबेडकर हे चळवळीच्या रेट्यामुळे आता कुठे लोक चर्चा करायला लागले. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये MA विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर शिकवला जायचा, पण समाजात काहीच माहित होतं अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्त्रियांचा उद्धार करता बाबासाहेब आंबेडकर, हिंदू कोडीला बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संदर्भात चर्चा करताना भाषेच्या संदर्भात किंवा एकूण मराठी साहित्याची म्हणजे स्वामी चक्रधरानंतर मराठीची कास करणारा महात्मा ज्योतिबा फुले, त्या महात्मा ज्योतिबा फुलेला साहित्यिक महात्मा ज्योतिबा फुले हे हरिनगरीच्या कार्यक्रमानंतर मला स्वीकारणं सुरू आहे. असं का व्हावं? आमच्या ब्राह्मणेतरांच्या महात्मा सत्यशोधक समाजाच्या चळवळी ब्राह्मणेतर चळवळीत वर्गीकृत झाल्या आणि 1937 सालानंतर सगळे सत्यशोधक पुढारी काँग्रेसमध्ये गेले आणि जे सत्तेचे लाभार्थी झाले आणि त्यांनी जे सत्यशोधक समाजाचे एकनिष्ठ लाभले असे आनंद स्वामी सारख्या लोकांना या सत्तेत गेलेल्या सत्यशोधक प्रचंड झळलं. इव्हन आनंद स्वामींना जलात टाकण्यासाठी म्हणजे जो शेतकरी आंदोलन झालं 1926-27 दरम्यान सोनोशी वर्दळीपासून तर डायरेक्ट उंद्रीपर्यंत शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं आणि 1926ला उंद्री येथे तो शेतकऱ्यांचा मेळा झाला खंड, त्या काळात अनंत स्वामींना जेलात कसं टाकता येईल त्या काळात सत्यशोधक समाजाचे म्हणजे नंतरचे काँग्रेस झाले सुधारले आहे. माझा हेतू हा चर्चा करण्याचा हेतू असा आहे की इतिहास हा वर्तमानासाठी चर्चेला जावा आणि वर्तमानात चर्चा करताना भविष्याच्या दिशा सुखकर होण्यासाठी आणि आमच्या भविष्यातील अडचणी दूर करण्यासाठी त्यावर चर्चा व्हावी. आणि एकूण ही चर्चा केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पातुरडा भेट हे औचित्य न राहता तत्कालीन ज्या ह्या अशा घटना घडलेल्या आहेत त्या आजच्या काळात आम्हाला सांस्कृतिक ऊर्जा केंद्र म्हणून कशी उभी करता येईल त्यासाठी प्रयत्न होत.
जर आम्ही या कार्यक्रमाकडे या उपक्रम जसं कदाचित तुम्हाला माहीत असेल की मला वाटतं मडाखेडचे हातकर पाटील या परिसरामध्ये काहीतरी खून प्रकरण त्या काळात झालं आणि त्या अत्यंत म्हणजे प्रचंड जिगरीची असलेली केस आणि त्या केसमधून त्या परिवाराला दोषमुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन त्या भेटीत केलेले आहे. मला वाटतं आज आमच्यासाठी प्रेरणा केंद्र म्हणून आज आम्हाला आजच्या काळात कसं म्हणता येईल किंवा बाबासाहेब आंबेडकरांची पात्र भाऊ बोलते त्याच्या प्रास्ताविकात एक सुद्धा त्यांनी मांडला की दैवत करण्यापेक्षा यापूर्वी आमच्याकडे आज प्रेरणा केंद्र म्हणून उद्याच्या दिशा स्पष्ट करण्यासाठी जगण्याच्या दिशा उद्याच्याकडे देण्यासाठी काय करता येईल यासाठी ही प्रेरणास्थळ पुढं म्हणून जर आली मग त्यासाठी गोंगाव सुद्धा असू शकतं, पातोडा सुद्धा असू शकतं किंवा मडाखेडचा जो न्यायालय निवाडा आहे किंवा जळगाव जामोदच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 2 दिवसाच्या परिषदेचे ते आले होते, परंतु महत्वाच्या कामानिमित्ताने ते फक्त पहिल्याच दिवशी पूर्ण दिवस त्या मिटिंगला थांबले आणि त्यांना महत्वाचा टेलिग्राम आल्यामुळे त्यांना निघून जावं लागलं. तर जाताना जळगाव जामोदच्या एका चावडीत जी होती त्या काळातली तिथं बाबासाहेब आंबेडकर काही वेळ थांबले, परंतु दुसऱ्या दिवशी ती पूर्ण जी परिषद होती ती आनंद स्वामी सत्यशोधक समाजाचे वेदशास्त्र संपन्न आनंद स्वामी त्यांच्या अध्यक्षतेखाली ती परिषद संपन्न झाली. माझा हेतू असा होता की सत्यशोधक समाजाचे म्हणजे तत्कालीन ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी आणि आजचे सत्यशोधक समाज किंवा संभाजी ब्रिगेड किंवा सत्ता काम करणारे पुढारी आणि दलित समाजातले मुस्लिम समाजातले प्रागतिक पुरोगामी सगळे पुढारी ते एकत्र येऊन काम करू शकतील का या अंगाने चर्चा या परिषदेत होणं गरजेचं. उद्याच्या वाटा प्रशस्त करायच्या असतील तर प्रतिगामी आणि पुरोगामी हे स्पष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही अनेकदा काय झालं सर मागच्या काळात अनेक सत्यशोधक समाजवादी मंडळी यांचे विचार दरवाजाच्या खोकीपर्यंत ठेवले. आपलं तिथे काढून लटकून ठेवलं की घरात गेल्यानंतर आमचा कर्मठपणा, आमचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन, आमच्या वैयक्तिक जगण्यातल्या आडवाटा या क्लिअर स्पष्ट केल्या नाही आणि म्हणून सुद्धा अनेक समस्या निर्माण झाल्या. मला वाटतं आज या परिषदेच्या निमित्ताने याच्यावर चर्चा होऊन होती आणि आजचा तरुणी मी माझ्या कुटुंबात प्रत्येकाच्या कुटुंबात मुलं आहे, प्रत्येकाला आहे, त्याच्याशिवाय सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही मुलबाळ नसतं तर. आणि मग त्या मुलाबाळांनी उच्च शिक्षण घ्यावं हे तसं आपल्याला वाटतं, त्यांना मोठं नाव कमवावं, त्यासोबत माझंही नाव व्हावं हे प्रत्येकाला वाटतं. हा नैसर्गिक गुणधर्म आहे प्रत्येक पालकाचा. परंतु समाज जीवनामध्ये वावरताना मी जे काही करतो ते माझ्या मुलाला पाहावं, माझ्या घरातल्या लोकांनी पाहावं, त्यासाठी त्या उपक्रमात सहभागी त्यांना करून घेतलं तर काय बिघडतं. याचा अर्थ प्रत्येकाने भाषण द्यावं असं नाही, परंतु तुमच्या मुलांना तुमच्या आजूबाजू असलेल्या त्या वयाच्या मुलांना, मुलींना, महिलांना जर त्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं तर त्यांना असं वाटतं की सुरेश साबळे जे बोलतो हे तर मलाही वाटतं, मग मी का करू नये. मग त्यांना असं वाटतं उद्या भाऊ भाऊसोबत राजूभाऊ देशमुख सोबत मी तरी सभेला किमान ऐकायला गेलो पाहिजे. या भावना केव्हा तयार होती, तुम्ही तुमच्या कुटुंबात हे रुजवलं असतं. तुम्ही नुसतं केशी ट्युशन आणि नंतर पुन्हा मोबाईल आणि नंतर उर्वरित 1.5 GB डाटा खर्च करण्यासाठी तुम्हाला भेटत असतात तर ते तुमच्या या कार्यक्रमासाठी, तुमच्या सामाजिक उपक्रमासाठी, तुमच्या कीर्तनासाठी किंवा भागवतासाठी जातील, पण इकडे येणार नाही. कृपया हे करण्यासाठी तुमच्यामध्ये बळ येऊ, तुमची मानसिकता उद्विग्न हो, कशीच हो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, मुलगी मुलगा सार्वजनिक उपक्रमात जातील, ते ऐकतील, आत्मसात करतील. असं म्हणणं नाही त्यांनी ते कामच करावं, परंतु आत्मसात करतील आणि त्यांनी किमान ते ऐकून घेण्याची मानसिकता तयार व्हावी. यासाठी आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात कौटुंबिक जीवनापासून सुरुवात करावी. मला असं वाटतं ही या परिस्थितीची परिस्थिती असू शकते. आपण चव्हाण सरांना ऐकायला आहे, मी अध्यक्षी आहे, मी सर मी आपली माफी मागतो, मी खूप बोललो, परंतु काही बाबी मला तुमच्यासमोर बोलणं गरजेचं होतं. कारण की अनेक ठिकाणी काय असतं, तुम्हाला सगळा हाय क्लास उच्च शिक्षित वर्ग सगळे PhD वाले लोक तिथं बसलेले, तुम्ही त्यांच्यासमोर बोलता
आणि त्या तुमच्या भागात असतात ज्या संदर्भ ब्रांचची काय होतो टीमनं काय सांगितलं स्पीचनं काय सांगितलं असं सगळं तुमचं असतं. आमचं कसं गाव घेण्याचं काम त्यामुळं थोडंसं तशा पातळीवर गेलं तर लोकांना वाटतं नाही तर मग त्यांचं लोक काय आणलं यामुळे असं होऊ नये. कृपया मी माझी जास्त पाजळणार नाही. आपण मला ऐकून घेतलं समजून घेतलं. कृपया आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या मुलांना मुलींना सार्वजनिक कार्यक्रमात द्या असा मी आग्रह करेन. आणि माझा हेतू असा नाही की त्यांनी सगळ्यांना तुम्ही राजकारणात उतरावं हे प्रत्येकाला वाटतं काय माझा मुलगा मी सरपंच झालो सरपंच असला पाहिजे. पाटकी चुटकी सोसायटी जरी असली त्यात काहीच नसतं तरी असं वाटतं की चेअरमन असावं. तसंच सामाजिक उपक्रमात सहभागी असं वाटावं अशी मी आणि ती इच्छा तुमच्यामध्ये विकसित हो असा एक या परिषदेचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पातुर्डा पदस्पर्श भूमीच्या 97व्या वर्धापन दिनानिमित्त मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं चुकलं मुलं असलं तर माफ करा. परंतु कृपया आपण आपल्या मुलांना मुलींना सार्वजनिक उपक्रमात इन्व्हॉल्व करा. म्हणजे भाषण द्या यासाठी बोललो असं फक्त ऐकायला लावा आणि किमान पुरोगामी विज्ञानवादी कार्यक्रम तरी ऐकायला लावा ते कुठलेही असो. आणि त्यांनी वारंवार ऐकलं ना मग ते ठरवतील काय ऐकायचं काय नाही ऐकायचं. तुम्ही नका ठरवू की मोबाईलवर हे पाहिजे ना तो ठरवतो. कारण की इतकं आता फेक आणि फॅक्ट संबंध सुरू झालेले आहेत. चुकीचं काय बरोबर काय त्यांना समजतं. कृपया त्यांना हे कळण्याच्या आत तुम्ही याच्यात सहभागी घ्या. मी खूप वेळ घेतला त्याबद्दल चुकी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद चव्हाण सर. आपण पुन्हा भेटू.